व्ह्यू बघा एक नंबर असा. गोव्यातलो तर पणजीत ह्याबद्दल बघू शकता. संध्याकाळचे 5 वाजून गेलेले आणि आमच्या चर्च 10:30 वाजून गेलेले आहेत आणि बघू शकतास बागा बीचला आले. मी नका दाखवते हे लायटिंग केलेली आहे बघा. म्हणजे काय तर ना भारी वाटतं बघा. जसं आम्ही बघू शकतास आज आम्ही चापोरा फोर्टवरती इलो असं. चापोरा तर हे बघू शकतास चापोरा फोर्ट वरती असं 9 वाजले असत आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन आता वरती जातो. तिकडे शुभम बघा नुसतं फोटो काढून सांगत असतं कायम. तर सकाळचा व्ह्यू बघा एक नंबर असा. इकडे शुभम नुसतं फोटोग्राफी. इकडे पण बघू शकतो मस्त मस्त पेंटिंग अशी लावलेली असते बघा. या साईडला पण बघा मस्त असते पेंटिंग वगैरे लावलेले असतात. त्या साईडला पण असंच मस्त असं रूम आहे. कधी इलं असतं इकडे नक्कीच या. स्टे करूसाठी एक नंबर प्लेस असा हॉटेल असा. स्विमिंग करू गेलं आहे बघा. ते स्विमिंग पूल असं पाणी मस्त बघू शकतो क्लिअर आहे एकदम. आणि आता आम्ही इकडे हे बघ शुभम ते इकडे आता आम्ही स्विमिंग करतो. हे बघा मस्त असा इकडचा व्ह्यू असा. हे बघा बघू शकता मस्त असा व्ह्यू आहे. स्विमिंग पूलमध्ये अंघोळ गेल्याचं आहे. या साईडला एक नंबर सीन आहे. इकडे शुभम बघा पोहता खतरनाक माझं घालतं हे फालतूच नाही. पण बघा मस्त बिन अशी असा. तर आम्ही टेरेसवर गेलो. टेरेसवरती पण काल गेम्स होते ते रात्रीच्या काळोखात दिसत नव्हते. आता आत्ता दाखवतो तुमका ह्या टेरेस असं मस्त असं मस्त असं व्ह्यू असं. इकडे मस्त काही झाड असं आहे बघा. कसला माहीत नाही पण छोटासा असं पण मस्त. इकडे शुभम वगैरे इकडे नारळाची सगळी झाडं वगैरे असतात. या साईडला बघू शकता इकडे गिटार बिटार सगळं असं गेम्स वगैरे खेळा. इकडे बार असं आहे बघा. आता का बोला घेत इकडे बार वगैरे असं. इकडे पेंटिंग्स वगैरे करू शकता. आणि इकडे बुक्स वगैरे असतात कोणाला जर वाचूची बिजूचं असलं तर असं. आणि इकडे गेम असं खेळायचो खेळणाऱ्यावरती डिपेंड होतं. आणि इकडे टी व्ही असं बघूसाठी. तिकडे गिटार वगैरे कोण सिंगिंग करणारा असलं तर त्या टी व्ही बघूसाठी वगैरे असतात. तर अजून पण वरती असतं मग दाखवते. आता मी वर जातो. मस्त असं वातावरण मस्त अशी हवा वगैरे आहे. हे बघा
खतरनाक तिकडे तो तिकडे बीच असं. आणि ह्या साईडला बघा मस्त असं वातावरण टेरेस असं या. आणि इकडे मस्त की बसून आरामात बीच वगैरे बघू शकतो आपण या साईडला. कधी गोवा केलं असतं नक्कीच इकडे विजिट करा. हे काय ए हॉटेलचं नाव काय अरे शिवाय हॉटेलचं नाव काय? हां तर व्हिडिओ अटॅच करून दाखवतो आहे मी तुमका कायचं आहे असं. तर इकडे हो बीच आहे एक नंबर असं वातावरण. इकडे शिवम नुसतं फोटो काढता इल्यापासून फक्त फोटो फोटो फोटो. पणजीत ह्यावर तुम्ही बघू शकता संध्याकाळचे 5 वाजून गेलेले आणि आम्ही चर्चकडे गेलो. इकडे चर्च आहे या पणजीमधला माहीत. तर इकडे गेलो आम्ही. हे बघा मस्त असं गार्डन असा आजूबाजू. आणि बघा मस्त चर्च असं त्या साईडला सगळं गार्डन वगैरे असं. इकडे शुभम उभं असत होत्या त्या साईडला. अजून काही एक प्लेस दाखवतो पुढे म्हणजे एक मध्येच रस्ता आणि आजूबाजू नुसते नारळी झाड असं सगळे फोटोशूट वगैरे खतरनाक करतात लोक. भरपूर क्राऊड असं मग दाखवते तिकडे ह्या साईडला. तर आम्ही जातो बाहेर. हा चर्च आहे बघा. 6:30 वाजून गेलेले असं. आणि बघू शकतास बागा बीचला यायला मी तुम्हाला दाखवतो. हे लायटिंग केलेली आहे बघा म्हणजे काय खतरनाक भारी वाटतं बघा. एक नंबर जिकडे जिकडे बघू शकता एक नंबर वाटलं सीन. जसं आम्ही बघू शकतास आज आम्ही चापोरा फोर्टवरती इलो असं. चापोरा हे बघू शकतास चापोरा फोर्ट वरती असं बघण्यासारखं काय नाही फक्त भिंती असतात 4 साईडनं. बाकी सगळं नॉर्मल डोंगरासारखा भाग आहे. आणि इकडे मस्त व्ह्यू आहे समुद्राचं एक नंबर वाटतं. चापोरा फोर्ट कधी येईल असं नक्कीच या. अंजुना बीचच्या जवळच असा. त्या साईडला पण पूर्ण समुद्र असं आणि या साईडला पण समुद्र असं. इकडे शुभम बघा संध्याकाळचे 4:30 वाजून गेलेले असतात. आणि तिकडे लोक बघू शकतास टुरिस्ट लोक असतात दिसतात भरपूर लांब. तर ह्यो किल्लो असा अशा प्रकारे असं बघा. अंजुना फोर्ट या साईडला मस्त पर्यटक बसलेत. आणि इकडे बघा मस्तपैकी समुद्र बघा एक नंबर व्ह्यू असा. सनसेट पॉईंट आहे तसं बघू गेलास तर. आणि या साईडला सगळे पर्यटक वगैरे असतात. मस्त वारा चालला एक नंबर व्ह्यू आहे बघा या साईडला पण.